तर रात्री व्हिडिओ बघितला तुम्ही प्रियंकाला तिकडं ऑपरेशनला न्यायचं त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो. तर आता तयारी केली पूर्ण. प्रियंका उरकलं का? हा कधी उरकायचंय काय? 10 वाजले. फाईल कुठे सोनोग्राफीची? हा तर आता कसं नियोजन आहे काय तुम्हाला सांगतो मी. ताईचा कॉल आला होता मला. तर ताई मला म्हणली भावड्या बघ काय म्हणते ती, जर ऑपरेशन करायचं असलं तर मी येते. दाजी पण म्हणलं येतो म्हणलं मी. ताईचाच कॉल आला आणि काय म्हणते आता बघू. हॅलो हॅलो हॅलो. हा बोल की. कुठे गौऱ्या? निघालोय हॉस्पिटलला. आता निघालाय का? हा बर बर. काय नाही तीच म्हणलं, काय म्हणलं डॉक्टर काय नाही प्रियंका म्हणली होती 9 वाजता बोलवलंय. हे तर उशीर झाला. राधू ओंबड्या शाळेत गेले ते आता येते. शंभूला सांगितलंय. बाहेरला सांगितलं तर जावं मग कर मला फोन. हा जमत बघू. डॉक्टर जर म्हणलं की बाबा या सोनोग्राफी आपल्या काय म्हणतात सोनोग्राफी तर केलेलीच आहे. जर त्याबरोबर ऑपरेशन करत असले तर मग तुला कॉल करतो मी. हा कोण कर नाही तर बाहेरला नाही डायरेक्ट. मग तू येते का घ्यायला? बरोबर येते की मग मी. बाया बरोबर का? तुला तिथं थांबावं लागेल. हा मला थांबायच लागेल ना. हा त्याच्यामुळे मग बाहेरला बघ तिथं जर होय म्हणलं डॉक्टर तर बाहेरला दिला मग हा आम्ही घरी पण जातोय. हा हा बघ मग डॉक्टर काय म्हणते ते सांग मग येते मी. जमतंय ठीक आहे. कॉल करतो तुला. तुला कॉल करतो मी. मग बघू शंभू लावतो तुला घ्यायला. शंभू येऊन. हा ठीक. चालतंय चालतंय. हा ठीक आहे. हा हा ठेव. बघा ताईचा कॉल आलता. तुम्हाला आता एवढ्यातच मी बोललो नाही. तर ताई म्हणली होती काय होतंय बघ ऑपरेशन करायचं असलं त्यातल्या त्यात तर मी येते तिथं राहायला. तसं पण तुम्हाला सांगतो व्हिडिओ बघितला आपल्या केशवने. आणि केशव तुम्हाला सांगतो सकाळ सकाळ मला कॉल आला. केशव म्हणला काय महाराज म्हणला न्यायचं आहे काय प्रियंका वहिनीला हॉस्पिटलला, काय गरज आहे का? मी म्हणलं नाही तसं काय वाटलं तर तुला सांगेन. नाही म्हणला माणसाची गरज लागत म्हणलं तिथं बाया माणसा बरोबर एखादी लेडीज लागत. ताई कधी यायची काय मी कोमलला आणून सोडतो तिथं. म्हणलं नको कशाला वहिनीच काम वगैरे बुडवतो काय. बघ म्हणलं तुला कसं वाटतंय काय. मग प्रियंका म्हणली अहो लागन तिथं लेडीज लागते त्या एक व्हायना पाहिजे सोबत हाताखाली नाही तर एकटीच कसं म्हणली. मग प्रियंकाने कोमलला कॉल केला की बाबा याच मग. आणि मी पण म्हणलं येच. तुम्हाला सांगतो केशव कोमल वहिनीला घेऊन आला. ए महाराज एक इकडं. कधी बघितला हेड होता व्हिडिओ रात्रीच बघितलाय. हा एक इकडे रात्रीच बघितला व्हिडिओ. कोमल वहिनी. ताईचा फोन आला. ताई म्हणली मला तर काय उशीर लागेल यायला. हा केशव म्हणला कोमल वहिनीला सोडून येऊन हा मी काय 5 वाजता मला यायला. शंभू जायचा आणि यायचा आणि गाव म्हणलं त्याच्यापेक्षा कोमलला म्हणलं कोमल जा म्हणलं तू. कोमल वहिनी गाडी आलती ना तुमची, रिक्षा आलती ना? वहिनी कामाला तुम्हाला सांगतो कंपनीत. हा मस्त चॉकलेट बांधतात पोरांना. चॉकलेट हे आणतात चॉकलेटला कामाला. तिथं गाडी आज आलती त्यांची तरी त्यांनी गाडी थांबवली. म्हणजे आज सुट्टी घ्यायची म्हणली मला. वहिनी आले. काय म्हणती? मला म्हणती नका येऊ कामावर जा म्हणून त्याच्यावर. हा हा मला नको येते गरज असते लेडीजची. लेडीज तिथं लागते हे करतं. आपल्या गड्या माणूस काय करणार तिथं, आपल्याला काय कळतंय काय. ती म्हणली हाताखाली काय एकटीच आली बाया तुला हाय का नाही कोण का वारवशी सोडली म्हणली काय करतो तिथं. आवाज जेंट्सला पण अलाउड नसते ना मग लेडीज लागते असं एखादी असते मग. हा हे दोघी कशा वाटते त्या बघा बरं एकदा. बहीण बहिणी बहीण बहिणी मग खायच ना बहिणी शेरा बहिणी पती हे तीन दोघी. सेमच आहे आम्ही होय ग. हा काय चला म्हणते? बरं आवरा झाला. ओम कस काय आला काय म्हणते काय एवढं लवकर मुका काय म्हणली ना? लागली काय
काय म्हणते काय? काय झालं? बरं ठीक आहे, हॉस्पिटलला निघालोय आता. तर ताईचा पण कॉल आलता, बघितलं तुम्ही. ताई म्हणली की बघ काय होतंय बावड्या, तोपर्यंत मी गहू काढल्यानं तिचा आवरावरी चालू आहे. बाहेर वाळा टाकलाय, ते घेते घरामध्ये, तोपर्यंत 100 लावून दे. मग मी इथे येतो 2-3 दिवस. आणि प्लस व्हिडिओ तुम्हाला सांगतो, केशवने बघितला, बिचाराला काळजी बघितलं त्याने, थांबला फिरला. तुम्हाला सांगतो बायकोला पण कामाला जाऊन दिलं नाही, वहिनीला गाडीवर टाकले. कोमल वहिनी पण म्हणल्या मी येते ते सोबत, काय काम लय महत्वाचं नाही. गाडी आली सुद्धा काय म्हणजे थांबवली आणि आले इकडं. हॉस्पिटलला निघालो होतो, दोघं पण आली. सकाळ कॉल पण केला तर येऊ का म्हणून. आम्ही काही जास्त म्हणजे नको म्हणलं, ताप नको आपल्यामुळं, तरी पण ते आला बिचारा. तुम्हाला सांगतो बापाचं नसतंय, कसं असतंय स्वाम माहितीये का, एकमेकाला या माणूसच एकमेकासाठी येतो. कुठल्या गोष्टी बाकीच्याचा उपयोग नसतो. त्यासाठी तुला सांगतो, मी अडचणीत असेल तर मीच येणार आहे, तुला असेल तर मीच येणार आहे, बरोबर आहे. तेवढं आहे. फक्त मला एवढं कळतं, मला बाकीचं काहीच कळत नाही. समजा एकामेका सपोर्टला जावं. पैसे किती कमवा किती गमवा, तसलं तर माझ्या हिशोबच नसतो. समजा जाग्यावर आहे. आज किती माझ्या हातून पण पैसे गेला, आला पण पैसा नेऊन पण वर बघतो आणि खाली पण आणतो. ह्या गोष्टी त्या, त्यामुळे कसं आहे, आता ताई मला तर माहिती, पैसा संपलं की माणसं दिसते ते आपली. मी म्हटलं ताई 100% येणारच, पण ताई येणार, पण ताई केव्हा येणार, दुपारनं येणार उद्याच्याला. त्याच्यामुळे मी म्हणलं कोमलला जाते काय, तू जायचं असलं तर बघ तुझ्या हिशोबाने. कोमल म्हणली जाते. आपल्यासाठी सोमभाऊजी किती पळा जाते, छकूच्या टायमाला किंवा काय कुठल्या, म्हणजे प्रत्येकाला काय नाही काय वाटतं र जीवाला. सांग बरं, आला कसं असतं माहितीये का, एकमेकासाठी माणूसच एकमेकाच्या अडचणीत धावून येत असते, बाकीचं काय नाही विषय. त्याच्यामुळं चालतंय. मग आता मी निघतो डायरेक्ट. बरं ठीक आहे. हे बघा, आता हिला हॉस्पिटलला घेऊन जायचं. तिथं कोमल वहिनी थांबते हे दोघे जण. आणि शंभू तर घरी. शंभू झाली का आंघोळ? हा झाली. बघितल्या भाचा असा इथं तुम्हाला सांगतोय, 11 वाजले इथं 10:30 आंघोळ आता असते त्याची. आता इथून पुढे ते देवपूजा, नंतर ते घंटे तसले हलवणार, भस्म लावणार, हे लय त्याचं 1 वाजते 2-3 वाजतात त्याला. परत ते देवन तुळशीला पाणी 4ला, तिथून पुढं 5ला जेवणार, आणि तिथून पुढं मग सकाळ त्याची रात्रभर ते तुम्हाला सांग इकडं तिकडं असतं. या झाले का? बाई चला, तू शाळेत नाही आलं ना शंभू, राधू शाळेतून नाही येईन, पोरी शाळेत नाही आलं, इथं थांब, ह्यांच्याकडे लक्ष दे. मी येतो जवळ हॉस्पिटलला. नानाला काम करू दे. चला ह्यांना घेऊन जातो मित्रांनो. मी बघू तिथली कंडिशन काय होते काय नाही. तर भ्या वाटतंय तुला का, बोकड कापून देणारे तू बाय, वाघ ताणणारे बाय, चोरटे ताणणारे बाय, मुडकी सोडवणारी बोकडाची हॉटेलला असले की नरडाव पाय देऊन वरडोस तरी तूच भेटल्यावर माझं कसं व्हायचं. मी तुझ्या जीवाला का बारामतीत हवा करतो, तू असं म्हणलं कसं. दुर्गा रुसला माझे 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 हो को को को. बरं चला हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथलं काय होतं तिथला ब्लॉग घेऊन तुम्हाला मी दाखवतो. ओके, बराच उशीर झाला.